शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांना फसवणुकीच्या अनेक प्रकारांची तक्रार समोर येते आणि अशातच एका घटनेत भोंदू ज्योतिषानं फसवणूक केली असून फसवणुकीचा आकडा 12 कोटी रुपये एवढा आहे। या प्रकरणात त्या भोंदू ज्योतिषाविरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे। त्याचं कार्यालय सील करण्यात आलंय। अशा फसवणुकींपासून बचावासाठी नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्यात। दुसऱ्या घटनेत गुंतवणूकदाराची 1.5 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे। अकाउंट होल्डरपर्यंत आपण ट्रेस होत आहेत। अकाउंट होल्डरच्या पुढची लिंक याच्यामध्ये ट्रेस होत नाही आहे। सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे। आणि जे अकाउंट होल्डर आहेत ते झारखंड, बिहार, यूपी, कलकत्ता, गुवाहाटी, राजस्थान या भागातले मॅक्झिमम अकाउंट्स वापरले जातात। दरम्यान ही फसवणूक झाली त्या ज्योतिष कार्यालयाचे आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी आढावा घेतलाय, पाहूया। नाशिक शहरामध्ये गेल्या 1 ते 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये असंख्य अशा घटना समोर आलेल्या आहेत। कोट्यवधी रुपयांची फसवणूक नागरिकांची झालेली आहे। यामध्ये आणखी एक प्रकार मागील महिन्यामध्ये समोर आलेला होता, तो म्हणजे अंजनेय ज्योतिष केंद्र। हे ज्योतिष केंद्र चालवणारा सचिन देशमुख याने नागरिकांची फसवणूक केलेली आहे। स्वतःला हा हनुमानाचा भक्त समजायचा आणि म्हणूनच त्याच्या ज्योतिष केंद्राचं नाव अंजनेय ज्योतिष केंद्र हे ठेवलेलं होतं। इथे येणाऱ्या भाविकांना तो त्यांचं भविष्य सांगायचा, ज्योतिष सांगायचा आणि ते करता करता शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करा, मला शेअर मार्केटची अधिक माहिती आहे आणि मी सांगतो त्या ठिकाणी तुम्ही गुंतवणूक करा असं सांगून तो भाविकांची फसवणूक करत होता। भाविकांना वेगवेगळ्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचं आमिष दाखवून त्यांच्याकडनं तो पैसे लाटत होता आणि आपण जे पैसे देतोय ते शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक होत नसल्याचं ज्यावेळेस समोर आलं त्यावेळेस नागरिकांना कळालं की आपली फसवणूक झाली आहे। आतापर्यंत 50 ते 60 जणांची फसवणूक झाल्याचं पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली आहे। साधारणतः हा आकडा 72 लाखावरून आता 12 कोटीपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। त्यामुळेच नाशिक पोलिसांनी याविरोधात कठोर कारवाईला सुरुवात केलेली आहे आणि त्याचं जे कार्यालय आहे ते कार्यालय देखील सील करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर आपल्याला शेअर मार्केटचं जुजबी ज्ञान असणं आवश्यक आहे। अपूर्ण माहितीच्या आधारे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नका असा सल्ला देखील गुंतवणूक सल्लागार देत आहेत। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयाचं नाव बदलून त्याला अजित पवारांचं नाव देण्यात येणार असल्याची चर्चा होतीये। मात्र स्वतः अजित पवारांनीच महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव दिलंय। महाविद्यालयाच्या नामकरणाच्या बातम्यांमुळे समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय। अशा बातम्यांवरती विश्वास ठेवू नये असं आवाहन अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंग राजे होळकर यांनी केलेलं आहे। पुरंदरमध्ये नव्यानं उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला अजित पवारांचं नाव देण्यात यावं अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। ज्या वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्या साहेबांचं नाव असावं ते नाव बदलण्याचा घाट घातला जातोय। मग हे खऱ्या अर्थानं दादांच्या विचारांना धरून आहे का? दादांना हे मान्य झालं असतं का? जे नाव ऑलरेडी दिलेलं आहे, ज्याचा शासकीय GR निघाला, तिथं नामकरण झालं आणि आज आपण ते नाव बदलतोय, हे कशासाठी? आपल्याला समाजामध्ये तेढ निर्माण करायची आहे का? वादविवाद न करता अजितदादांचा मान सन्मान कसा वाढवता येईल आणि कुठलाही वाद निर्माण नाही होणार याच्यासाठी आपण प्रयत्न करूया। राज्यामध्ये 8 मार्च महिला दिनापासून 14 ते 15 वयोगटातील मुलींना सर्व्हायकल कॅन्सर प्रतिबंधासाठी लस देण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे। राज्यातील सुमारे 9,84,000 मुलींना या मोहिमेत लस दिली जाणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधान परिषदेत दिली आहे। पुढच्या वर्षीही अशाच प्रकारे 14 ते 15 वयोगटातील मुलींचं लसीकरण करण्यात येणार असून ही मोहीम निरंतर सुरू ठेवली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय। पुढच्या 3 महिन्यांमध्ये हे वॅक्सिनेशन होईल आणि त्यानंतर ती निरंतर प्रोसेस वॅक्सिनेशनची जी आहे ते तशाच पद्धतीने चालू राहील की ज्याची आवश्यकता अशी होती की 14 ते 15 वयोगटातल्या ह्या ज्या मुली आहेत त्याच्यानंतर नेक्स्ट पुढच्या 14 ते 15 वयोगटातल्या मुली पुढच्या नेक्स्ट इयरला येतील की ज्याच्यामुळं या मुलींना जो होणारा सर्व्हायकल कॅन्सरचा पार्ट होता तो आपण सगळेजण चांगल्या पद्धतीनं दूर करण्यामध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेतोय। सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवड 18 मार्च रोजी होणाऱ्या निवडीसाठी विशेष सभा घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिलेत। निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानं सत्ता स्थापनेसाठी युती आघाडीतले नेते मंडळींनी जोरदार राजकीय हालचाली
आता सुरू केलेले आहे. सत्ता स्थापनेत किंगमेकरची भूमिका असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं अजून भूमिका गुलदस्त्यात ठेवलेली आहे. इराणची राजधानी तेहरान इथे पुन्हा एकदा अमेरिका आणि इस्रायलनं हवाई हल्ले केलेत. रात्रीच्या सुमारास शहरातील अनेक ठिकाणी जोरदार धमाके झालेत. इराणसोबतच युद्ध आणखी किमान 2 आठवडे सुरू राहील असा इस्रायली संरक्षण दलानं दावा केलाय. आतापर्यंत युद्धात इराणच्या 1145 लोकांचा मृत्यू झालाय. इराणविषयी डोनाल्ड ट्रम्प यांनी विधान केलेलं आहे, आमची लष्करी ताकद जगात सर्वात श्रेष्ठ आहे. गेल्या 47 वर्षांपासून त्यांनी आमचे लोक मारलेत. तर आम्ही ओबामा न्यूक्लिअर करार संपवला नसता तर इराणला आण्विक शस्त्र मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला असता, असं विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय. तसंच इराणच्या क्षेपणास्त्रांची आणि त्यांच्या लॉन्चिंग यंत्रांचं वेगानं निर्मूलन केलं जात आहे. जेव्हा वेडे लोक आण्विक शस्त्र हातात घेतात तेव्हा वाईट गोष्टी घडतात, असंही ट्रम्प म्हणाले. आखाती देशांमध्ये अडकलेल्या 19 नागपूरकरांनी मदतीसाठी नागपूर जिल्हा प्रशासनाच्या विशेष कंट्रोल रूमशी संपर्क साधलाय. मदत मागणाऱ्यांमध्ये 11 पुरुष आणि 8 महिला आहेत, जे विविध कामांसाठी आखाती देशांमध्ये गेले होते. 1 ते 3 मार्च दरम्यान त्यांचे भारतात परत येण्यासाठीचं विमान होतं, पण इराणमधली युद्धजन्य परिस्थिती आणि त्यानंतर निर्माण झालेल्या गोष्टींमुळे बहुतेक विमानं रद्द झाली. या सगळ्या नागपूरकरांनी आपली माहिती राज्य सरकार, केंद्र सरकार आणि आखाती देशांमधील भारतीय दूतावासाला कळवली आहे. नागपूरचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांनी सांगितलंय की युद्धजन्य परिस्थिती अधिक गंभीर झाल्यास या नागपूरकरांना विशेष विमानाद्वारे भारतात आणण्याची तयारी महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आली आहे. इस्रायल इराण युद्ध सुरू असताना हॉर्मुझच्या खाडीतून सागरी जहाजांची ये-जा मर्यादित आणि धोक्याची झाली आहे. त्यामुळे आखाती देशांना भारतातून विविध वस्तूंची आयात आणि निर्यात आता बाधित झालेली आहे. अनेक शिपिंग कंपन्यांनी आखाती देश आणि मध्य आशियासाठी कार्गो घेणंच बंद केलंय. मात्र काही मोजक्या कंपन्या युरोपला पुरवठा करणाऱ्या कंटेनर वाहतुकीसाठी गल्फ ऑफ एडेन आणि नंतर सुएझ कालव्यामार्गे सौदी अरब, जॉर्डन तसंच इस्रायल, लेबनॉन आणि सिरियासाठी कार्गो वाहतूक सुरू ठेवत आहेत. या वाहतुकीसाठी नेहमीच्या भाड्याच्या तुलनेत तब्बल 6 ते 7 पट अधिक भाडं वॉर रिस्क सरचार्ज म्हणून आकारलं जात आहे. तणावामुळे वाहतूक सुरक्षितता आणि खर्च या दोन्ही बाबींवरती कंपन्यांना मोठा दबाव जाणवतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.